दोस्तों, एमआईएम पार्टी के पूर्व सांसद सैयद इम्तियाज जलील महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे को घुटने पर लाकर खड़ा कर दिया। कल यानी कि बीते दिन महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे को एमआईएम पार्टी के नेता सैयद इम्तियाज जलील ने चेतावनी दिया था कि अगर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आदर्श बैंक मजलूम खातेधारी से बातचीत नहीं करेंगे या एमआईएम पार्टी के नेता और पूर्व सांसद सैयद इम्तियाज जलील से मिलकर मजलूम खातेधारी के विषय पर चर्चा नहीं करते हैं तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के खिलाफ एमआईएम पार्टी के पूर्व सांसद सैयद इम्तियाज जलील मजलूम खातेधारी के सपोर्ट में औरंगाबाद के अंदर चक्का जाम कर देंगे। लेकिन दोस्तों, मैं आपको बता दूं, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एमआईएम पार्टी के घर औरंगाबाद आए और एमआईएम पार्टी के नेता सैयद इम्तियाज जलील से मिलकर मजलूम खातेधारी के विषय पर चर्चा किए। दोस्तों, आप तस्वीर के ज़रिए से देख सकते हैं। आता हे आपण पोलीस बघत आहे की किती पोलिसांचा फौजफाटा त्यांनी तयार केलेला आहे। मी सकाळी जेव्हा मुंबईवरून फोन आला, मी म्हटलं आम्हाला काही करायचं नाही, फक्त मुख्यमंत्री साहेब जे आज लाडकी बहीणसाठी लोकांना 1500 आपल्या लाडकी बहिणीला देण्यासाठी येत आहे, हे फुकटात देत आहे, हे लोकांचे कष्टाचे पैसे आहेत, त्यांचे हक्काचे पैसे आहेत, ते पैसे आपल्याला मिळायला पाहिजे आणि आश्वासनं खूप झालेले आहे। मी मुख्यमंत्री साहेबांना सांगणार आहे की समजा तुम्ही काही ठोस निर्णय दिला नाही तर तिथे ज्या कार्यक्रमामध्ये जे महिला बसलेली आहे ते आपले जे ठेवीदार पैकी काही आहे तर ते तिकडे वेगळा कार्यक्रम करणार आहे। मला असं सांगण्यात येत आहे पोलिसांकडून की सत्ताधारी पक्षातले जे नेते आहेत त्यांनी पोलिसांवर खूप दबाव टाकलेला आहे की इम्तियाज जलील एअरपोर्ट पर्यंत पोहोचू नये आणि जे लोक तिथे गेलेले आहे फक्त त्यांना बोलू द्या, इम्तियाज जलीलला आत प्रवेश देऊ नका। पण मला या गोष्टीचा आनंद आहे की जे 10 लोक आपले गेलेले आहे, 12 लोक 11 लोक गेलेले आहे, त्यांनी पोलिसांना स्पष्टपणे सांगितलं की खासदार साहेब, माजी खासदार तिथे नाही आले तर आम्ही कुणाशीही बोलणार नाही। तर माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण इथेच बसून राहावे। आता सीएम साहेब निघालेले आहे, मी एअरपोर्ट पर्यंत पोहोचतो, त्यांच्याशी बोलतो आणि परत इथे लवकर येऊन जे काही निर्णय होतील ते निर्णय मी आपल्याला सांगतो। तर बहुतेक त्याच्यासाठी 1 तास लागेल मला असं वाटतं। तर मला